बनावट कागदपत्र सादर करून दूध भुकटीचा प्रस्ताव दिला आणि 5 कोटींचं अनुदान घेऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी लोकमंगल मल्टीस्टेट सहकारी संस्थेचे अध्यक्ष रोहन देशमुख यांच्यासह 9 जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। संस्थेचा प्रस्ताव सादर करताना कागदपत्र बनावट दिल्यानं संबंधितांवर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा अशा आदेशाचं परिपत्रक राज्याचे अवर सचिव राजेश गोविल यांनी मंगळवारी काढलं होतं। त्यानुसार सोलापूरचे प्रभारी जिल्हा दुग्ध विकास अधिकारी पांडुरंग दादू एडगे यांनी बुधवारी पोलिसात फिर्याद दाखल केली। लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या दूध भुकटी निर्मिती आणि विस्तारित दुग्धशाळेचा प्रस्ताव शासनानं नुकताच रद्द केला। त्यासाठी अदा केलेली 5 कोटी अनुदानाची रक्कमही परत घेण्यात येणार आहे। कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास विभागानं गुरुवारी त्याबाबतचं स्वतंत्र परिपत्रकच काढलं होतं। रोहन देशमुख या संस्थेचे अध्यक्ष आहेत। त्यांनीच हा प्रस्ताव दिला होता। त्यात खोटी कागदपत्र जोडल्याची तक्रार आल्यानंतर दुग्ध व्यवसाय आयुक्तांनी त्याची चौकशी केली। तक्रारीत तथ्य असल्याचा निर्वाळा दिला होता। त्यानंतर हा प्रस्तावच रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला। राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत हा प्रस्ताव देण्यात आला होता। त्यात दुग्धशाळेचा विस्तार म्हणून 50,000 लिटरवरून 1 लाख लिटर दूध संकलन करण्याचा प्रस्ताव होता। सोबत 10 मेट्रिक टन दूध भुकटी निर्मितीचाही प्रस्ताव होता। या प्रस्तावासोबत विविध परवाने, लोकमंगल दूध संस्थेतील संकलन याबाबतची कागदपत्र जोडली होती। एकूण 24 कोटी 81 लाख रुपयांचा हा प्रस्ताव होता। शासन स्तरावर तो मंजूर होऊन 2 टप्प्यात 5 कोटी रुपयांचं अनुदानही अदा करण्यात आलं। दरम्यान दक्षिण सोलापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अप्पाराव कोरे यांनी माहितीच्या अधिकारात प्रस्तावातील कागदपत्र मिळवली। बऱ्याच कागदपत्रांमध्ये बनाव झाल्याचा प्रकार त्यातून उघडकीस आला। ही बाब त्यांनी दुग्ध व्यवसाय आयुक्तांच्या निदर्शनाला आणून दिली। त्याची चौकशी होईपर्यंत अनुदानाची रक्कम खर्च करू नये असा आदेश त्यांनी केला। त्यानंतर स्वतः चौकशी केली। तक्रारीत तथ्य असल्याचा शेरा मारला। त्यावर थेट कारवाई करताना नैसर्गिक न्याय तत्वानुसार पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय खात्याच्या प्रधान सचिवांनी सुनावणी ठेवली। लोकमंगल मल्टीस्टेटचं म्हणणं घेतलं, परंतु आयुक्तांच्या चौकशी अहवालावर शिक्कामोर्तब करून प्रस्तावच रद्द करण्याचा निर्णय दिला होता। प्रामुख्यानं रोहन सुभाष देशमुख, राहणार सह्याद्रीनगर, होडगी रोड, सोलापूर, रामराजे राजेसाहेब पाटील, राहणार भोयरे, तालुका बार्शी, अविनाश शंकरराव महागावकर, विद्यानगर, पाथरूट चौक, सोलापूर, प्रकाश वैजीनाथ लातुरे, राहणार लातूर, सचिन पंचप्पा कल्याण शेट्टी, राहणार अक्कलकोट, बशीर बादशाह शेख, राहणार मंगळवेढा, मुरारी सारंग शिंदे, राहणार पाकणी, हरिभाऊ धनाजी चौगुले, राहणार अवंतीनगर, सोलापूर आणि भीमाशंकर सिद्धराम नरसगोंडे, राहणार होनमुर्गी, तालुका दक्षिण सोलापूर यांच्या विरुद्ध फसवणुकीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कुणाला एवढं 12 कोटीचं अनुदान घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे। अजून त्यांचं जर बघितलं तर दूध संकलन दूध भुकटी प्रकल्पाला साधारण 1 लाख ते 1.5 लाख लिटर दूध संकलन लागतं। त्यांचं साधारण दूध संकलन जर बघितलं तर फक्त 5,000 ते 6,000 दूध संकलन आहे। या संदर्भात आम्ही बाकीचे त्यांचे सर्व डॉक्युमेंट्स बघितल्यानंतर ना ते जे डॉक्युमेंट्स त्यांनी दूध संकलन भुकटी प्रकल्पासाठी वापरण्यात आलेलं आहे, एनए ऑर्डर असेल, बांधकाम विभागाचा परवाना असेल, प्रदूषण मंडळ असेल, हे जे डॉक्युमेंट्स जे लागतात भुकटी प्रकल्पाला, हे सर्व आम्ही संबंधित विभागाकडून माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेऊन सर्व डॉक्युमेंट्स फर्जी आहेत, बोगस आहेत असं आम्हाला निदर्शनात आलं। ह्या सर्व गोष्टी आम्ही माननीय लोकायुक्त यांच्याकडे डॉक्युमेंट्स घेऊन तक्रार दाखल करण्यात आली की जे शासनामध्ये जे लोक आहेत, जे सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी आहेत, ह्याच लोकांकडून आपल्या जे अनुदानच्या रूपामध्ये बोगस डॉक्युमेंट्स
काढून यांनी जर अनुदान लाटत जर असतील तर सर्वसामान्य जनता कुणापाशी जायचं हे मोठं प्रश्न आहे. त्याच्यामुळं लोकायुक्तांनी अजून दुग्ध आयुक्त यांनी सगळ्या गोष्टी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला.